उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊन जाऊन मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन. थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. थोडा थोडा तिथे उजेड करू, एक रात्र राहून मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन, उद्या परवा सुट्टी आहे. खरबडीत हातांनी निघतात म्हणतेस खाकर. आता ती एक नवीन भानगड आली माहिती, इन्फेक्शन होतं म्हणजे मातीत खेळल्यानं, आणि आम्ही रक्त वाहिलंय तिथं माती बारीक करून चिपकून द्यायचो अशी. तेव्हा नाही झालं बा आम्हाला ना, आता व्हायला लागले म्हणजे काय करावं. खरबडीत हातांनी निघतात म्हणतेस खाकर, त्याच हातांनी जगवलीत ना कितीतरी पाखरं. तासाभरासाठी तरी जाऊन पाखरं होऊन मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन, उद्या परवा सुट्टी आहे. हीच आपली दिवाळी समज, जाणं आणि येणं. हीच आपली दिवाळी समज, जाणं आणि येणं. सिमेंट मध्ये रुतून बसलंय त्या गावचं बेन. असं कोणतंच झाड नसतं, असं कोणतंच झाड नसतं जे मुळ्या टाकतं खाऊन मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन, उद्या परवा सुट्टी आहे. फोन मध्ये खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. खोटं बोलण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन मोबाईलच आहे. मोहिते सरांचे शिंदेचे फोन कंटिन्यू आपण पर्यंत सर खरबडपर्यंत आलो, सर इथपर्यंत आलो. फोन मध्ये खोकलण्याचा तुला आवाज येत नाही, हॅलो 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 म्हणजे कट करतेस, मला सुद्धा देत नाही. डोळे त्यांचे वाटेकडे, हिरवे चष्मे लावून मम्मी मला चल लाग आजोबाकडे घेऊन, उद्या परवा सुट्टी आहे. आणि शेवट गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळन, गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळन, तेव्हा त्या आत्म्याला नक्की मोक्ष मिळेल. अगं चल त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन, मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन, मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन.